श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. वटपौर्णिमा 2024 यावर्षी वटपौर्णिमा 21 जून 2024 शुक्रवार रोजी आलेली आहे. वटपौर्णिमेसाठी बरीचशी माहिती, पूजाविधी, साहित्य, मुहूर्त, या दिवशी कोणते शुभ रंग परिधान करायचे आहे, कथा, या दिवशी दान काय करायचे आहे आणि सुताविषयी म्हणजे जो धागा आपण वडाला गुंडाळतो, 7 फेरे मारतो तेव्हा आपण जो सूत गुंडाळतो त्याविषयी अशी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझ्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेजारचे बेलचे बटन सुद्धा अवश्य दाबा म्हणजे असे माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आई अंबाबाई उदो उदो आणि श्री स्वामी समर्थ. तर यंदाची वटपौर्णिमा शुक्रवार रोजी माता लक्ष्मीच्या अतिशय प्रिय दिवशी आलेली आहे. दिनांक 21 जून 2024ला वटपौर्णिमा आलेली आहे. पौर्णिमेला सुरुवात 21 जून सकाळी 7:31 होईल तर पौर्णिमा संपणार आहे 22 जून सकाळी 6:37. वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही देवतांचे स्थान असते. मुळाशी श्री ब्रह्मा देवता वास करता, पानांमध्ये श्री हरी विष्णू देवता वास करतात, तर टोकाशी शिवजींचा वास असतो. तर वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन केल्याने तिन्ही देवांचे त्रिदेवांचे पूजन केल्याचे फळ आपणास मिळते. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमराजाला भक्तीने संतुष्ट केले होते, प्रसन्न केले होते व आपल्या पतीचे प्राण तिने परत मिळवले. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड म्हणजे वडाचे होते. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण स्त्रिया वडाचे पूजन करतो, मनोभावे पूजन करतो. वड हे देवतुल्य असे झाड आहे. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य असते. पूजेचे साहित्य जाणून घेऊया. तर पूजेचे साहित्यामध्ये 2 हिरव्या बांगड्या, शेंदूर, 1 गळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत किंवा दूध, पूजेचे वस्त्र, विड्याची पाने, सुपारी, पैसे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू इत्यादी आपल्याला वस्तू साहित्य लागणार आहे. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना आपल्याला वडाखाली करायची आहे. तुम्ही जर घरात पूजा करत असाल, एखाद्या कुंडीत वगैरे झाड असेल तुमच्याकडं वडाचं, तर तिथं प्रथम तुम्हाला सुपारीचा गणपतीची स्थापना करायची आहे. त्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून पंचोपचार पूजा करायची आहे. तुम्ही झाडाजवळ जरी पूजा कराल तर प्रथम सुपारीचा गणपती स्थापन करायचा आणि त्याची पूजा करायची. नंतर सूत गुंडाळलेल्या म्हणजे सौभाग्य अलंकार असलेल्या पुडीची पूजा करावी. वटपौर्णिमेची आरती म्हणायची आहे. वडाला 7 प्रदक्षिणा घालाव्या. प्रदक्षिणा घालताना 7 वेळा सूत धागा वडाला गुंडाळायचा आहे व उरलेली सुताची गुंडी त्या धाग्यालाच खोचून द्यायची आहे, तोडायची नाही. हळद, कुंकू, अक्षता वाहून दूध, पाणी अर्पण करायचं आहे. आंबे, गहू वडाच्या पानावर ठेवून दक्षिणा थोडीशी, तुम्ही 11 रुपये, 1 रुपये, 5 रुपये अशी दक्षिणा आंब्यावर ठेवून, गव्हावर, आंब्यावर ठेवून आणि ती आपल्याला वडापुढे ठेवून नमस्कार करायचा आहे. जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा. जोडीदारासोबत संपूर्ण आयुष्य सुख, समाधान, आनंद, आरोग्य, ऐश्वर्याने, गोकुळाने फुलून राहावं अशी मनापासून प्रार्थना करायची आहे. स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा. किमान वडाची पूजा करेपर्यंत तरी आपल्याला उपवास करायचा आहे. 4 दिवस गरोदर महिला असतील स्त्रियांनी फक्त लांबून नमस्कार करून आपल्या पतीला उदंड आयुष्य, आरोग्य, सुख, शांती मिळावी म्हणून प्रार्थना करायची आहे. पूजा करू नये. गरोदर महिलांनी उपवास करू नये. तुम्ही 2 जीवांचे आहात म्हणून गरोदर महिलांनी लांबूनच वडाला नमस्कार करा. आपल्या घरात तुम्ही असाल तर घरातल्या देवी देवतांना नमस्कार करा. तुमचं व्रत झालेलं आहे असं समजून घ्या, कारण तुम्ही 2 जीवांचे आहात. तुम्ही उपवास करायचा नाही. फक्त लांबून मनोभावे प्रार्थना करा. तुमच्या जोडीदारासाठी फक्त हात जोडून प्रार्थना करावी.
या दिवशी 5 सुवासिनींची आंब्याने व गव्हाने ओटी भरावी. ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी भारतात संपूर्ण ठिकाणी हे वटसावित्रीचे व्रत मोठ्या मनोभावे केले जाते. पतिव्रता स्त्री कशी असावी याचा सावित्री हा आदर्श समजला जातो. या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सावित्री मातेची प्रार्थना करावी व वडाच्या झाडात सूत गुंडाळून षोडशोपचारे पूजा करावी. श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या तब्बल 22 वर्षाच्या अक्कलकोट येथील वास्तव्यास याच वटवृक्षाच्या सानिध्यात लक्षावधी भक्तांना दर्शन दिले आणि मार्गदर्शन देखील केले. या वृक्षाखाली जणू महाराजांचा दरबारच बनत होता. म्हणून या वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांचे नित्य वास्तव्य असते. म्हणून या वडाला खूप खूप महत्त्व आहे. तर यावर्षी वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त 21 जून शुक्रवार रोजी वटपौर्णिमा आलेली आहे. सकाळी 7:35 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत संपूर्ण दिवसभर या वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आहे. तुम्ही फक्त ऐन दुपारी 12 ते 12:30 पर्यंत पूजा करू नका. या अर्धा तासात पूजा करू नका. बाकी दिवसभर तुम्ही पूजेसाठी हा शुभच मुहूर्त आहे. तुम्ही सकाळी 7:30 पासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत संपूर्ण दिवसभर केव्हाही वडाचे पूजन करू शकता. तुम्ही घरात पूजा करा किंवा बाहेर पूजा करा. फक्त वडाच्या फांद्या तोडून पूजा करू नका. तुम्हाला झाड लावायचं असेल वडाचं तर अवश्य झाड लावा आणि त्या झाडाची पूजा करा. अगदी लहान झाड असलं तरीही चालेल, पण त्या झाडाचीच पूजा करा. झाडाला इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कुणीच या दिवशी झाडाच्या फांद्या तोडू नका, पारंब्या तोडू नका. या दिवशी स्त्रियांनी हिरव्या रंगाची साडी परिधान करा. सुख सौभाग्याचे प्रतीक आहे हिरवा रंग. हिरवा रंग हा देवी आईचा, आपल्या कुलदेवीचा, माता लक्ष्मीचा आवडता बहरलेला शुभ रंग आहे. म्हणून या दिवशी हिरवा रंग परिधान करायचा आहे. त्याचबरोबर लाल, पिवळा, हळदी कुंकवाचा रंग आहे. म्हणजे प्रत्यक्ष माता लक्ष्मी, श्री हरी विष्णू, आपल्या गणरायाचा प्रिय रंग आहे. हळदी कुंकू, पिवळा आणि लाल रंग हे 2 रंग अवश्य परिधान करा. ऑरेंज म्हणजे केशरी रंग हा आनंदाचा व उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे. हा या दिवशी परिधान करा. यामुळे तुमचे व तुमच्या पतीचे भाग्य तेजस्वी होईल. त्याचबरोबर गुलाबी व जांभळा हाही कलर प्रेमाचे प्रतीक मानले गेले आहे. हाही रंग तुम्ही या दिवशी परिधान करू शकता. हे 5 रंग या दिवशी नक्की परिधान करा. या रंगाची साडी नेसून आनंदाने तुम्ही वटसावित्री पौर्णिमेचे व्रत करा, वडाची पूजा करा. अतिशय शुभ कलर आहे या वर्षीचे हे 5 रंग. पण चुकूनही पांढरा, काळा, निळा, राखाडी या रंगाच्या साड्या नेसू नका. बांगड्या या दिवशी हातात काचेच्याच बांगड्या घालायच्या आहे. तुम्ही इतर सोन्याच्या वगैरे घालू शकता, बेंटेक्सच्या पण घालू शकता, पण आपल्याला काचेच्याच बांगड्या घालायच्या आहे. त्यामध्ये तुटलेल्या काचेच्या बांगड्या असतील, तुम्ही 4 दिवसात बांगड्या वापरलेल्या असतील काचेच्या, तुम्ही सुतकात घातलेल्या असतील, त्या बांगड्या काढून टाका आणि वटसावित्री पौर्णिमेला तुम्ही नवीन काचेच्या बांगड्या घालायच्या आहे. आपल्या एका हातात 6 बांगड्या तर एका हातात 7 बांगड्या अशी एक वाढती बांगडी घ्यायची आहे. तुम्ही बांगडीवाल्याकडं, बांगडीवाली बाईकडं गेल्यात आणि बांगड्या जर घेतल्या तुम्ही डझनभर, तर तिच्याकडं एक बांगडी जास्त मागून घ्यायची. ती देणारच आहे, तरी पण आपण लक्षपूर्वक एक बांगडी वाढती म्हणजे आपल्या पतीला सुख सौभाग्य प्राप्त होते. म्हणून एका हातात 7 तर एका हातात 6 बांगड्या अशी वाढती एक बांगडी घालायची आहे. तुम्ही 2 डझन घेतल्या तरी पण 1-2 बांगड्या जास्त मागून घ्यायच्या आहे आणि एक हातात जास्तीची एक बांगडी घालायची आहे. या दिवशी काचेच्याच बांगड्या घालायच्या आहे. हिरव्या, लाल रंगाच्या तुम्ही घालू शकता. ज्या शुभ रंगाची तुम्ही 5 शुभ रंग मी तुम्हाला सांगितले साड्यांचे, त्या शुभ रंगाची साडी तुम्ही नेसाल, त्या रंगाच्या बांगड्या हातात भरल्या चालेल. हिरव्या काचेच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांच्या हातात खूपच उठून दिसतात. आता या दिवशी दान काय करायचे तर आंबे, केळी, गहू, ब्लाऊज पीस, नारळ अशा वस्तू दान केल्याने 7 जन्मांच्या पुण्याची प्राप्ती मिळते
व आपल्याला सुख सौभाग्य प्राप्त होते. आपल्या पतिदेवांना दीर्घायुष्य लाभते, त्यांना आरोग्य लाभते, त्यांना लक्ष्मी माता प्राप्ती होते. या दिवशी गाय दिसली तर तिला हळदी कुंकू लावा. तिच्यासारखी सौभाग्यवती या जगी नाही, सवाशीण स्त्री या जगी नाही असं म्हटलं जातं. म्हणून गाय दिसली जरा शोधा, गाय भेटेल तुम्हाला. तिला हळदी कुंकू लावा व तिला एखादी ताजी चपाती खाऊ घाला. चपाती नसेल तुमच्या हातात मुठभर गहू असेल, तिला अवश्य आपल्या हाताने खाऊ घाला व आपला हात चाटला तिने तर चाटू द्या. यामुळे तुमच्या पतीवर मुलांवर काही संकटे येणार असतील ते सुद्धा टळून जातील व कायम त्यांचे रक्षण होईल. त्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण उभे राहतील. आपले श्री स्वामी समर्थ महाराज उभे राहतील. म्हणून गाईला या दिवशी मुठभर गहू किंवा चपाती अवश्य स्वतःच्या हातांनी सौभाग्यवती स्त्रियांनी अवश्य खाऊ घालायची आहे. आता सुताविषयी. आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजनासाठी गेल्यावर एकीची सूत गुंडी दुसरीला देऊ नका. ही चूक करू नका. वडाला 7 फेरे मारताना 7 वेळा धागा गुंडाळून उरलेला धागा सूत गुंडी तिथेच आपण जिथं धागा गुंडाळलेला आहे तिथंच खोचून द्यायची आहे. आपली सूत गुंडी तोडण्याची कापायची चूक करू नका. वडाची पूजा करताना बरोबर स्वतःचा धागा घेऊनच झाडाखाली जायचं आहे, विसरू नका. अगदी तुम्ही सख्या बहिणी जरी असाल तरी एकमेकींना स्वतःची सूत गुंडी देऊ नका. तुम्ही बहिणी जरी असला तरी एकमेकींचे तुमचे कुळ मात्र वेगवेगळे आहे. प्रत्येकीने आपल्या पतीसाठी एक वेगळी सूत गुंडी घेऊन जायची आहे. इतरांकडे मागत बसू नका. 7 वेळा धागा बांधल्यावर तोडू नका. उरलेला तिथेच खोचून द्यावा, तरच तुमचे वटपौर्णिमेचे व्रत पूर्ण होते. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी आधी आंघोळीनंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. वडाच्या पूजेला घरातून बाहेर जाण्याआधी तुम्ही घरात पूजा करा किंवा बाहेर पूजा करा. पूजा करण्याआधी आपल्याला देवघरात आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची आंबा व गव्हाने ओटी भरायची आहे. आधी देवी आईला सवाशीण स्त्री या जगी माता लक्ष्मीसारखी आपल्या कुलदेवीसारखी सवाशीण स्त्री दुसरी कोणी नाही. म्हणून आधी आपल्या कुलदेवीला हळदी कुंकू लावा, माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावा. तुमच्याकडे एखादं वडाचं पान असेल किंवा एखाद्या वाटीत थोडेसे गहू आंबा त्याला हळदी कुंकू अर्पण करा. देवी आईला हळदी कुंकू व्हा व ती ओटी देवी आईला अर्पण करा. एक ओटी आपल्याला तुळशी जवळ सुद्धा ठेवायची आहे आणि मगच आपल्याला वडाच्या झाडाखाली जाऊन किंवा तुम्ही घरात पूजा करत असाल मगच आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर आता थोडक्यात मी कथा सांगत आहे. कथा. सावित्रीने सत्यवानाबरोबर विवाह केला. सत्यवानाला 1 वर्षाच्या अंती मृत्यू येणार असे नारद मुनींनी तिला सांगितले होते. नारदाने सांगितलेल्या दिवसाच्या पूर्व 3 दिवस तिने उपवास सुरू केले. तो लाकडे फुले फळे आणण्याकरता अरण्यात गेला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली. ते वनातील शोभा पाहत पाहत चालले होते, पण सावित्रीचे मन मात्र जागेवर नव्हते. सत्यवानाने सर्व फळे गोळा केली. वाळलेली लाकडे तोडण्यासाठी तो झाडावर चढला. नंतर त्याला चक्कर यायला लागली व तो घाबरला. डोळ्यापुढे अंधार वाढू लागला. सावित्री पतीला म्हणाली, नाथ, आपण थोडा वेळ विश्रांती घ्या, म्हणजे आपणास बरे वाटेल. सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. इतक्यात तिला समोरून एक दिव्य पुरुष येताना दिसला. क्षणात त्याने आपले मृत्यूपाश सत्यवानाचे प्राण हरण करण्याकरता टाकले. ते पाहून सावित्रीने त्या दिव्य पुरुषाच्या चरणावर मस्तक ठेवले. त्या दिव्य पुरुषाला नमस्कार केला व तिने विचारले की तुम्ही कोण आहात. तेव्हा तो पुरुष म्हणाला, मी प्राणहरण करणारा यमराज आहे. हे ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली. ते पाहून यमराज म्हणाले, सावित्री, तू पतिव्रता आहेस, तू धार्मिक आहेस, तुझ्या पती सेवेवर मी प्रसन्न आहे. तेव्हा जो पाहिजे तो वर माग. तेव्हा तिने आपल्या पतीचे प्राण परत यावे असा वर मागितला व चमत्कार झाला व सत्यवान पुन्हा जिवंत झाला. सावित्रीची पतीवर किती निष्ठा आहे याची ही परीक्षा होती. यावरून सावित्रीने पतिनिष्ठा व पतिव्रता या गुणांनी प्रत्यक्ष यमराजाला हरवले. अशी ही कथा आहे. आणि ज्या दिवशी
तिच्या पतीचे प्राण परत मिळाले आणि ज्या झाडाखाली परत मिळाले ते झाड होते वडाचे. अशी ही कथा आहे. महान पतिव्रता सावित्रीने साक्षात यमधर्माशी सामना करून आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती करून दिली. या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सावित्रीची पूजा करावी, प्रार्थना करावी व वडाच्या झाडात सूत गुंडाळून षोडशोपचारे पूजा करावी. सायंकाळी सुवासिनी स्त्रियांनी सावित्रीच्या कथेचे सामुदायिक वाचन अवश्य करावे. तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला खूप माहितीपूर्वक दिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सर्वांना शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.